आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। राजनीतिक क्षेत्र में विरोध होली मनाई गई है और 5 पखाड़ी में सरपंच संतोष देशमुख हत्या मामले के आरोपियों को फांसी की सजा देने की मांग करते हुए भारतीय मराठा महासंघ के राज्य अध्यक्ष महेश कदम के माध्यम से एक अनूठी होली मनाई गई। थाने से यूसुफ पुरी की रिपोर्ट। होलिकोत्सव दहनामध्ये अशा विकृतींचे दहन झालं पाहिजे आणि मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये सहभाग असलेले हे वाल्मिक कराड आणि त्यांची पूर्ण टीम या टीमलाही जाळून दिलं पाहिजे। त्याच अनुषंगाने आम्ही आज त्यांचं प्रतिमेचा होलिकोत्सव दहन करणार आहोत। या दहनाबरोबर आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने भारतीय मराठा महासंघाच्या वतीने ठाणे जिल्ह्याच्या ठाणे शहराच्या वतीने सरकारी वकील आदरणीय उज्ज्वल निकम साहेब यांना विनंती करण्यात येते की पुढच्या 2026च्या होळीच्या अगोदर अशा नीच प्रवृत्तीला मरेपर्यंत फासावर लटकवण्याची काळाची गरज आहे आणि यांना सगळ्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे ही आमची मागणी असणार आहे। आणि ज्या दिवशी यांना फाशी शिक्षा होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने कैलासवासी संतोष देशमुखांना श्रद्धांजली अर्पण होईल ही आमच्या वतीने मागणी। नाही, मला वाटतं ह्या राज्याचं नेतृत्व आदरणीय देवेंद्र साहेब फडणवीस साहेब हे एकदम योग्य रीतीने तपास करतायत। जर ह्याच्यामध्ये कोणाचा अदृश्य हात असेल तर त्यांनाही ती शिक्षा नक्कीच मिळेल ही जनतेची इच्छा आहे। देशभर गाजलेली हत्याकांड 135 कोटी जनता असलेल्या आपल्या जनतेचे देशाचे नागरिक यांना सगळ्यांना आता वाल्मिक कराड किती नीच आणि क्रूर आहे हे माहिती असल्यामुळे मला वाटत नाही कुठला राजकीय नेता वाल्मिक कराडच्या पाठीशी उभा राहील।